तामिळनाडूत अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, दुर्घटनेत 31 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी. पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त. माढा तालुक्यातील पूरबाधित शेतकऱ्यांची आमदार सदाभाऊ खोतांवर प्रश्नांची सरबत्ती. रोषामुळे खोतांचा काढता पाय, तर आता हकलून लावलं, पुढे जनता आणखी आक्रमक होईल. बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया. टेबलवर बसून काम करू नका, माढ्यातील दौऱ्यात कृषी मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी. पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्या. उद्धव ठाकरेंची मागणी. मदतीसाठी विशेष अधिवेशन बोलवा. आम्ही सोबत असल्याचं ठाकरेंचं सरकारला आवाहन. झी24 तासच्या बातमीनंतर धाराशिवमधील करंजा गावात सॅनिटरी पॅडचं वाटप. महिलांनी मानले झी24 तासचे आभार. मराठवाड्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा. 141 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद. लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्याला पावसानं पुन्हा झोडपलं. पुढील 5 दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा. 28 आणि 29 सप्टेंबरला अतिवृष्टीची शक्यता. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. मुसळधार पावसामुळे परळीतील गंगाखेड वडगाव दरम्यान रेल्वे ट्रॅक खचला. अनेक गाड्या रद्द. प्रवाशांची मोठी तारांबळ. विरोधी पक्षनेते राहुल गांधी मराठवाड्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार. लवकरच जालना, परभणी, बीडचा दौरा करणार असल्याची माहिती. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला. कारची काच फोडली. अहिल्यानगरमधील अरणगाव जवळची घटना. 3 जण ताब्यात. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला पंकजा मुंडेंचा पाठिंबा. तर दीपक बोराडेंना मुख्यमंत्र्यांचं चर्चेसाठी निमंत्रण. अतिवृष्टीमुळे बीडमधील उद्याचा ओबीसी महाएल्गार मेळावा रद्द. छगन भुजबळांच्या उपस्थितीत पार पडणार होता ओबीसी मेळावा.